कोल्हापूर जिल्हा हातकणंगले तालुक्याला वडगाव गाव माहिती आहे सर्वाला. हलसिद्धनाथ आहे गादीला, बाळूमामा त्याच्या जोडीला. मयूर महाराज करत्यात सेवा, आशीर्वाद त्यांचा आहे सर्वाला. मंगराया मोगर वंचाचा वरदास माझ्या शिरावर, हाक मारणी बाऱ्या ढोलावर. सुंबरान मांडल सुंबयारान मांडल, सुंबरान कुणाला सुंबयारान कुणाला. नवल्या माझ्या हरीला वनकाशी लिंगाला, पांढरीच्या देवाला माझ्या मोगर वनच्या घऱ्याला. देवाला हरे हार जोड्याला, विठ्ठल वीरू लोगाला, धर्माच्या लेकाला मंगराया शिवा. वरैऱ्या जाग्याला वडे गाव गावाला, वरैऱ्या जाग्याला वडे गाव गावाला. सेवा होता करीत, सेवा होता करीत, सेवा कर त्या जाग्याला, सेवा कर त्या जाग्याला. मयूर महाराजांच्या आज आपण वाड्याला आलोय. बरोबर आहे.
त्यांच्या चरणाशी आपण आलोय. हा जर बघायचं झालं, भक्ती करत असताना कुठलीही गोष्ट कमी पडत नाही. अंतकरणातून फक्त केली पाहिजे. देवांना सुद्धा मी सांगतो, महाराजांना सुद्धा मी बोलतो, अजिबात घाबरू नकोसा. तुम्ही अंतकरणातून भगवंताची भक्ती केली असा, भगवंत नित्य तुमच्या पाठीवरती असणार, नेहमीच तुम्हाला सहकार्य करणार. आणि येत्या पुढच्या काळात तुम्ही पुन्हा एकदा भक्तांच्यासाठी, कारण भक्तांना तुमचा आधार आहे, भक्तांना तुमची गरज आहे, आणि भक्तांसाठी पुन्हा एकदा तुम्ही या रूपात पुन्हा एकदा येणार असा. कारण बाळूमामा अगदी तुमच्या रूपात असणार आहे येत्या काळात. मी लय काय बोलणार नाही, कारण मी महाराज नाही, तुम्ही ऐका माईबाप, मी तुमच्या पाया पडतो. पण नक्कीच देवा सांगतो, येत्या काळात भगवंत पुन्हा एकदा तुम्हाला भक्तासाठी उभा करणार, एवढंच मी अंतकरणात सांगतो. आणि बाळूमामा नक्कीच यश देतील. फार पूर्वी काळाला अरे पहिल्यासाठी योगाला त्या देव भोळ्या राजाला, अरे महाराजांच्या सारखाच एक भक्त त्या ठिकाण्याला, अरे फुलजंती नगराचा शिरमाळा पा देवा करशिदाची अंतकरणातून नीतिनियमा प्रेमाने द्यायला गेला. अरे सेवा होता करत, सेवा करतेली कधीच कमी पडत नाही. महाराज खरोखरच आमची एक अपेक्षा आहे, आमच्यासाठी आज आम्हाला खूप वाईट वाटलं, महाराजांना आम्ही बघितलं, पण महाराज आमच्यासाठी पाठीवरती पुन्हा एकदा उभा राहायला पाहिजे अपेक्षा आहे. आणि असाच भक्त अरे असणारा माझा शिरमाळा पासोता ठेवेला, अरे देवा करशिदा तिळातून 3 टायमाशी सेवा लागला होता करायला. अरे करत्याल्या शेवला देवाच्या दिवस लागली होत सरायला मात्र द्यायला गेला. सकाळची सेवा करीत, सकाळची सेवा करीत, सेवा करीत, सेवा करीत. कधी होणार अर्धांगी खंडोबाची कारभारी झाली बालू धनगरी खंडोबाची कारभारी झाली बालू धनगरी
आमची ताई आहे कुत्री गावची माघारी नाही आहे. भाऊरायासाठी धावत आली आवाज ऐकून. धन्यवाद. जसर बाबा विचार केला म्हणाला अरे असणारा माझा शिदम्हाला पा अरे देवा करशिदाची 3 टाईम लागला होता सेवा करायला रे स्वतः त्या जाग्याला. अरे शिरम्हाला पा नीतिनियमाप्रमाणे भल्या फाट्या पाऱ्या रात्रा असं त्या सालावळ दड्डीला शिरम्हाला पाच्या जाण्या तसं तिथून ब्रेका आंघोळ सवळ करून फुलं पुष्पा तुडीत निघून जाणारा देवाच्या रावळाला. अरे घाबरत तसली फुलं घेणार घाबरत तिथलं पाणी घेणार अरे जाऊन देवा करशिदाची असणाऱ्या शिरढान मताला अरे नित नियमाप्रमाणे अरे मनोभावे लागला होता सेवा करायला त्या जाग्याला. अरे सेवा लागला होता करायला आणि सेवा करत्याल्या जाग्याला दिवस लागलं होतं सरायला त्या जाग्याला. देवाला सुद्धा कोड पडलं हा असणारा कसला भक्त माझी सेवा 3 टाइम करतोय. खऱ्या सोन्याला खेवदा लावला पाहिजे. महाराजांना सुद्धा खौंदा लावला देवानं. कारण ऐका शीत मला त्याला खौंदा लावला देवा तुम्हा मला चुकलेला नाही महाराज. आणि असणाऱ्या करशिदानं अरे शीत म्हाला पाला अरे परीक्षा याची पाहिजे घ्यायला सत्व याचं पाहिजे बघायला अरे म्हणून पुण्या एका दिवसाला तो देवळातला देव करशीद मात्र त्या ठिकाण्याला काय लावला होता करायला काय लावला होता बोलायला देवाला. करशीद देवाने देवाने करशीद देवाने पुण्या एका दिवसाला पुण्या एका दिवसाला सगळं करून
करशील देवान कुण्या एका दिवसाला अरे विचार केला म्हणाला अरे या सिद्धमालापाची परीक्षा घ्यायची स्वतः या ठिकाणाला अरे कसली माझी सेवा करतो ह्याची बाबा रासणाऱ्या सतवाला कसा घावतो पाहिजे बघायला त्यावेळेला अरे सतवाला पाहिजे त्याला धरायला रे खऱ्या सोन्याला कसं पाहिजे लावायला देवानं मनाचा विचार केला एवढ्यात का नीतिनियमाप्रमाणे सवळच्या पाऱ्याला रे कोंबड्याच्या भांगला पाठोपाऱ्या रातला अरे शिरभारा पांगुळ चावड्या करुण घडा भरून घेतला वरती फुल्या पुष्प तुडीत घर करणा भरीत बेका निघून आला देवा करशिदाच्या रावळाला नीती नियमाप्रमाणे रे खडा त्यानं खर करणार कवला कुट्टीला रे घडा ठेवला धरणीला झाडू धरला हाताला त्या जाग्याला रावळ देवळ झाडी देवाळ्याच्या बघा पवळी सेवा लागला ताज्या पाण्याचा वेगळा निघून गेला देवा करशिदाच्या रावळाला त्या जाग्याला नियमाप्रमाणे राहुळ देऊळ लोट झाड केला निघून गेला देवाच्या पवलीला शिळी पूजा देवाची त्यानं उतरली ताज्या पाण्याचा सीतारा दिला देवाला आणल्याली फुल पुष्पे वाहिनी देवाला उरुधूप घालून देवाची पंचारती केली अरे कपडा स्वतःच्या भांडाला देवाच्या अंगावरती भांडारा टाकला आणि दोन्ही हात जोडून लागला पाया पडायला एवढ्यात देव करशील मात्र त्या जाग्याला जसं त्या देवाचं रूप लागला होता न्याळायला अरे जोरज दिसणारा देव त्या दिवच्या दिवसाला अरे देव माझा करशीद अरे काळा मोरा झाल्याला त्या पहिला देवा करशिदा नर स्वतः मात्र त्या जाग्याला करशिदाला शिरभारा पाण्या पायला रे विचार मनाचा लागला करायला हात लावला शिरामात्याला अरे देव माझा सूर्याच्या त्याचा सारखा दिसणारा पणाच्या दिवसाला देवाचा चेहरा काळा मोरा का झाला या काय माझ्या हातून चुकलं काय असं देवाला लागला होता बोलायला त्या जाग्याला पडलं जीवाला या बघा जीवाला पडलं जीवाला या बघा जीवाला माझ्या मारूला या बघा मारूला साधू माझ्या मारूला या बघा मारूला
करावया बघा करावं अरे कुणी काय जावया बघा जावं याला काही करावया बघा करावं कुणी काय जावया बघा जावं माझ्या माना मार्या बघा मारून हात लावला शिराला या बघा शिराला तुला विचार म्हणाला या बघा म्हणाला त्याला विचार म्हणाला या बघा म्हणाला एक क्षण करुणा मला एकमेक भेटून विसरू जगाला तुझ्या विना एक क्षण करुणा मला एकमेक भेटून विसरू जगाला भळा पान अरे दोन्ही हात जोडून देवा करशी झाला अरे नेत्र भरून लागला देवाला बघायला पण बघत्याला देवर स्वतः त्या दिवसच्या दिवसाला काळा मोरा देवा झाल्याला त्यानं पायला चितागती होऊन देव चिदभळापा मनाचा विचार लागला करायला आणि देवा करशीदाला दोन्ही हात जोडून अरे काय लागला बोलायला मात्र त्याचा गेला अरे देवा बघ 12 वर्ष झालं मी करतोय तुझी सेवा अरे किती कधी दिन सुद्धा तू नाहीच काळा मोरा दिसायला पण आजच्या दिवसाला अरे कशाच्या कारण रे बाबा काळा मोरा पडला अरे काय माझं चुकलं अरे काय तुझ्या सेवेत माझं कणी पडलंय त्या जाग्याला होता बोलत देव होता सांगित देव होता बोलत देव होता सांगित अरे अरे मला बाबा अरे अरे मला बाबा अरे कर त्याला शेवेला या कर त्याला शेवेला पाणी कुठलं आणलं फुलं कुठली घातली पाणी कुठलं आणलं तू फुलं कुठली घातली गोरेगाव गाव अरे गुरुवाच्या पुरीचा गुरुवाच्या पुरीचा श्रीधर भाऊ नावाचा श्रीधर भाऊ नावाचा अरे पुजारी देवाचा पुजारी देवाचा मन त्याला मिळाला मन त्याला मिळाला अरे गाम बघा दैवत ग्राम बघा दैवत
सेवा बघा करतो यावर त्या मारुती या देवाची देव गेला सांगून देव गेला सांगून अरे सेवा माझी करणार त्याला कमी नाही पडणार लावली नोटर आभारी मी मी जातो माझ्या वाटेला तू माझी तुझ्या भेटीची झाली मला तू माझी राधा तुझ्या प्रीतीची झाली मला दसर बाबा असणाऱ्या देवात करशीदाला शिद मला पान पाहिलं त्यावेळेला अरे दररोज बघत्याला देव माझा अरे सोन्या सुवर्णानं झळकणारा स्वतः देव अरे कशाच्या कारण बाबा अरे काळा रे मोरा पडलाय स्वतः या जाग्याला देवाला लागला विचाराला त्यावेळी देव म्हणतो अरे शिदभाळा पा नितीच्या नियमाला निरोगीच्या रोजाला अरे सेवा माझी तू करतोय अरे कुठलं पाणी घालतोय मला आणि कुठली फुलं वाहतोस मला त्या जाग्याला अरे तू घालणाऱ्या पाण्यानं अंग माझं शिनलं वाहणाऱ्या फुलानं अरे त्या फुलाच्या वासानं माता माझा उठला त्या जाग्याला अरे शिदभाळा पाला लागला उलटा छेवंदा लावायला अरे बिन किड्याचं पाणी अरे स्वतः बिन बिडकीचं पाणी बिन किड्याचं फुलं स्वतः त्या जाग्याला अरे उद्यापासून जर माझी सेवा तुला करायची असेल महारापा तर सांगतो ऐकून घे तुला गोष्ट ठेव तुझ्या ध्यानाला अरे बिन किड्याचं पाणी ते बिन किड्याचं फुल आणि बिन बिडकी वाचून पाणी अरे आणून पाहिजे माझी सेवा करायला जर जमत असेल तुझ्या हातून तरच त्या जाग्याला बोलायाला देव माझा या करसीद करसीद देव माझा या करसीद सीद माझा या मोरा मारूराव शिंदा त्याने याला विंदा बिन किड्याचं फुल दिव आणि मला घालाव घालविव तू माझा तो सेवक गा